माझ्या गावाबद्दल थोडंसं सांगतो. माझं गाव पोहे गाव आहे आणि आमच्या गावाची ओळख गुरुजी आणि फौजी अशी आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये शिक्षक पण भरपूर आहेत आणि फौजी पण भरपूर आहेत. आणि आम्हाला आमच्या गावचा नाही, आपल्या खेड तालुक्यात आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो की आमच्या गावात असं सैनिक आहे. त्यांचं नाव आहे संतोष तानाजी राळे. त्यांनी राष्ट्रपती प्रतिभादेवी सिंग पाटील यांच्या हस्ते कीर्तिचक्र मिळवलेले. कीर्तिचक्र ज्यांनाच मिळतं जे मरणोपरांत मिळत असतं, म्हणजे आपला पराक्रम झाल्यानंतर. परंतु ते असे जिवंत सैनिक आहेत, असे फक्त आपल्या देशात 2च सैनिक आहेत की ज्यांना कीर्तिचक्र लाईव्ह मध्ये मिळालेले, म्हणजे जिवंत असताना मिळालेले. तर असे सैनिक आमच्या गावात आहेत. दुसरे काय आहेत सैनिक जे आता गेल्या वर्षी रिटायर्ड झाले, त्यांचं नाव आहे शांताराम विठ्ठल राळे. त्यांनी आपल्या सैनिकांच्या ज्या पदव्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते पुढे पुढे मेजर होतात, मग सुभेदार होतात वगैरे वगैरे काय असतील ते मला ते नीट माहीत नाहीये. परंतु सर्वात उच्च स्थानावरती आपल्या भागातून जाणारा सैनिक म्हणजे शांताराम विठ्ठल राळे हे सैनिक आहेत. त्याच्यामुळे आमच्या डोळ्यासमोर, आता आम्ही जेव्हा लहान होतो तर आमच्या डोळ्यासमोर शिक्षक किंवा सैनिक असं होतं. तर तुम्ही कोणाला समोर ठेवून किंवा काय असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून आता आपल्याला सैनिकच व्हायचे, त्याचंही दोघांनी उत्तर द्या. खरं तर मी ज्यावेळेस तिथं आपल्या करंजोर शाळेत आलो होतो त्यावेळेस चव्हाण मॅडम आमच्या हे घ्यायच्या की तुम्हाला काय होतं, तुमचं स्वप्न काय. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं तुम्हाला पोलीस बनायचं. आणि त्यानंतर मी स्पोर्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा त्यानंतर उंचवडीची सवय होती. तुम्ही सिकिलकर सरांनी मला साहित्य उपलब्ध करून दिलं होतं. त्यानंतर नंबर वगैरे आले. आपलं कसं होतं केंद्र पीठ या पद्धती जायचो आपण. त्यानंतर आम्ही हायस्कूलला गेलो. कोळेकर सर आमच्या गावचे, पण मी हायस्कूलला नसतो त्याच्यानंतर मार्गदर्शन मला नव्हतं. परंतु मी शिवेच्या शाळेत ज्यावेळेस तालुक्याला आलो, आम्ही डायरेक्ट तालुक्याला जातो, त्यावेळेस तिथं सर भेटले. आमच्या खो खोच्या मॅचेस असायच्या आणि मी हाय जम्पला असायचो. आमचे बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी साळुंके सर आणि कोळेकर सर हे आमच्यासोबत कायम असायचे. त्यावेळेस इकडून ना तिकडून आम्हाला त्या 2 शिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला तिथं लाभलं. त्यानंतर मी तालुका, जिल्हा आणि बारामतीला आम्ही विभाग खेळायला गेलो होतो. तर असं होतं त्या ठिकाणी अजून एक साळुंके सर म्हणून, अरुण साळुंके सर म्हणून, त्यांची हाईट बसला. त्यांना ते आर्मीचा नाच जास्त होता, पण त्यांची हाईट नसल्यामुळे ते शिक्षक आहेत. मग त्यावेळेस आमच्या डोळ्यात आलं की आपल्याला फौजमध्ये जायचंय. आणि तिथं पोरं प्रॅक्टिससाठी यायचे. वाघावचे आपल्या भागात वाघावचे जास्त पोलीस आहेत, पण त्यावेळेस आम्हाला व्हायचं होतं आर्मी. त्याच्यासोबत आम्ही गोळा करायचो सर्व वगैरे. आणि आपल्याच करंजोरे गावचा मंगेश शिवेकर नावाचा मुलगा आहे जो मुंबई पोलीस आहे, त्याच्यासोबत आम्ही इथं याच्यावरती प्रॅक्टिस केलेली. त्यानंतर प्रथमेश मी चाकणला प्रॅक्टिस केली. त्यानंतर आमची पहिली भरती होती नगरची, तिथं आम्हाला मार्गदर्शक भेटले जाधव सर म्हणून. मग तिथून पुढे जी भरती दिली ना, तेव्हा कळलं 400 मध्ये जर यायचं असेल ना तर प्रॅक्टिसला सगळी लागते. त्यावेळेस पहिलीची मारली आम्ही, पण नाहीला असं होतं की आम्हाला सेकंड परची समाधान मानावं लागलं होतं. प्रॅक्टिस एवढी नव्हती आणि 400 पोरं सोडलेली. 400 पोरांमधून 14 पोरं सिलेक्ट होती. 14 पोरांमध्ये आम्ही आलो होतो, पण त्या 14 मध्ये येणं काही हे नव्हतं, कारण तिथं आम्हाला यश नव्हतं. तिथून पुढं सुरुवात झाली आणि तुमच्याच गावचे सर्व मित्र भेटले, ओमकार राय ते. तिथून पुढे ठरलं की आता फौजीच बनायचं. मग पहिला पेपर काढला, त्या भरतीला अपयश आलं होतं. आमच्या पुढं होतं की आमच्या गावचा आता सर्व त्या दिवशी आमच्या एक ध्यानी नाही मनी नाही, जितू कोळकर नावाचा फौजी आमच्या गावात. जितू भाऊ आमचा चुलत भाऊच आहे की बाबा आपल्या गावचा हा फौजी जम्मू मध्ये होता त्यावेळेस. आणि तो सुट्टीला आला. माझी काही ओळख नव्हती, शेवट पांढरे कोळकर यांनी ओळख झाली होती माझी. त्यांच्याशी बोललं वगैरे ठरलं आता आपला जर भाऊ तिथं लढू शकतो तर आपल्याला काही कमी येतं मला. मग पुढं जाऊन आम्ही खेळला गेलो. खेळला असं वातावरण आहे सर की कॉम्पिटिशन काय तिथं करते आम्हाला. क्रीडा संकुलावरती एवढे विद्यार्थी आहेत ना की आज ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आमचं डेमो झाला. प्रथमेश मी तिथे गेलो, आम्हाला वाटायचं आम्ही पळतोय चांगले, पण काय एवढं नव्हतं. आम्हाला दूर दिसून देत नव्हती पोरं. आणि नंतर प्रॅक्टिस केली तर, आणि नंतर सुट्टीला फौजी आले होते. असं त्यांचा तो बाग वगैरे पाहून कसं आहे, आम्ही भले पैसा कमी कमवतो, पण इज्जत एवढी भेटली ना सर की आता प्रथमेश मग त्याची गाडी तिकडे अडवली. आमच्यासोबत त्या दिवशी खेळ होण्यात आणि आम्ही साधा गॉगल घ्यायला गेलतो की ते बोलले तुम्ही म्हणजे आम्हाला त्यांनी आमच्या जर्किंग वरच ओळखले की आम्ही कोण आहे. आणि एक इज्जत अशी असते की भले आपण आम्हाला आतापर्यंत ओळखलं जातं की आम्ही अमक्या तमक्याचा हा मुलगा आहे, तमक्याचा मुलगा आहे, पण आज आमच्या नावामुळे जर आमचा बाप ओळखला जातोय ना, ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बोलले ना, आणि सर बोलले बघा आता की आपल्या कीर्तिचक्र प्राप्त झालं कोळे गावातनं,
फक्त ते सरांनी सांगितलं कोळेगावातलं कीर्तीचक्र प्राप्त झालं, पण आपल्या तालुक्याला पहिलं कीर्तीचक्र देणार कोळेगाव आहे बरं का. त्यामुळे ही प्रेरणा आपल्या फौजीची आणि त्यांनी सांगितलं असतं, पण सगळ्यात मोठं टार्गेट दुश्मन मारण्याचं कोळेगावच आहे. त्याच्यामुळे आपलं फौजींचं गाव आपल्या तालुक्याला कसं असतं की आपल्या गावातून एक दोन फौजी, त्याच्यामुळे आपल्याला हा सन्मान मोठा वाटतो, पण कोळेगावासाठी असं नाहीये. खूपच छान. आता आपण